हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण रेसिपी करणार नाही आहोत, तर अतिशय सोप्या पद्धतीने असं केसांना लावायला तेल तयार करूयात। तर चला, तेल करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये एक 5 ते 6 जास्वंदीची फुलं टाकलेली आहेत। त्यामध्ये हे बघा महाभृंगराजचं पानं आहेत भृंगराजची, तर ती याच्यामध्ये स्वच्छ धुवून पानं ह्याच्यामध्ये काढून टाकायची आहेत। बघा, अशा पद्धतीने ही पानं स्वच्छ धुवून घेऊन याच्यामध्ये टाकायची आहेत। आणि हे बघा, हे कडुलिंबाची पानं आहेत, तीही छान धुवून पानं काढून टाकायची आहेत। आणि लिंबाची पानं ही घेतलेली आहेत, तीही टाकायची आहेत। ओव्याची पानं घेतलेली आहेत, तीही अशा पद्धतीने पानं काढून टाकायची आहेत। आता हे बघा, ही गोकर्णीची सफेद फुलं आहे, ती 3 टाकलेली आहेत आपण ह्याच्यामध्ये। आणि ही तुळस आहे, ती पण स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकायची आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, तोही मुठभर टाकायचा आहे। आणि ही कोडफडीची ही आहे, कोडफड आहे, ती आपण अशी गर न काढता कट करून टाकलेली आहे, छोटे छोटे कट करून टाकलेले आहे। आता हे बघा, आधी न तेल टाकता असंच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण आपण लगेच धुवून याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, तर पाण्याचा अंश निघून जाण्यासाठी हे छान परतून घ्यायचं आहे। असं परतून घेतलं की पाणी सर्व निघून जातं। तर चला, आता तेल याच्यामध्ये ओतायचं आहे। साधारणतः हे 1 लिटरचं तेलचं कॅन आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ओतू। आणि अजून एक अर्धा लिटरचं कॅन याच्यामध्ये ओतायचं आहे। चला, तर हे ओतूयात आपण आधी। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, तेल असं ओतून घेतलेलं आहे, आता पूर्ण ओतायचं आहे। झालेलं आहे तेल ओतून। हे बघा, आता आपण दुसरं एक बॉटल घ्यायची आहे, ही 500 ml ची आहे, तीही ओतून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, हे जर तेल तुम्ही आठवड्यातून 2दा लावलत ना, तर नक्कीच तुमची केसाची गळती किंवा वाढ सुरू होईल, छान केस वाढतील। आता हे बघा, हेही तेल आपण याच्यामध्ये पूर्ण बॉटल ओतून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण ओतायची आहे। हे 1.5 लिटर, एवढ्या साहित्यांना 1.5 लिटर तेल लागतं। आता हे बघा, मुठभर मी मेथीदाणे घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकायचे आहेत। साधारणतः 1 ते 1.5 चमचा ओवा घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा आहे। 2 लसूण घेतलेले आहेत, ते कट करून घ्यायचे आहेत। साधारणतः 6 ते 7 किंवा 7-8 भीमसेनी कापूरचे तुकडे याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान उकळी येऊन द्यायची आहे आधी। हे बघा, आता छान उकळी आलेली आहे। अजून याला 5 ते 6 मिनटं गॅस चालू ठेवूनच उकळी आणून द्यायची आहे। हे बघा, ही छान पानं कुरकुरीत झालेली आहेत आणि तेलाचा पण कलर बदललेला आहे। आता छान अजून परतून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं अजून तसंच ठेवायचं आहे। छान पानं कुरकुरीत चांगली छान भाजली गेली पाहिजेत, कारण त्याचा जो रस असतो तो पानांचा ह्याच्यामध्ये उतरला पाहिजे। आता हे बघा, हे छान हातानेच आपण व्यवस्थित हा पाला वर घ्यायचा आहे आणि छान पिळून, जितकं पिळता येईल तितका पिळून हे पानं घ्यायची आहेत। आणि एका भांड्यावर जाळी ठेवायची आहे आणि त्याच्यावर हे आपण ठेवायचं आहे, म्हणजे जे काही तेल अजून राहिलं असेल तर ते खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल। आता हे बघा, जितकं हे होईल तितकं काढून घेतलं होतं। आता हे छान गाळणीवर गाळून घ्यायचं आहे, पानं वगैरे असतात म्हणून छान गाळून घ्यायचं आहे। हे बघा, रेडी आहे तेल आता आपलं लावण्यासाठी। तर चला, तुम्ही नक्की हे तेल करा आणि करून लावा आणि नंतर मग मला कमेंट करून सांगा की कसे माझे केस वाढले किंवा कशी गळती कमी झाली हे तेल लावून। चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि आता उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।